पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आमच्यासाठी जरांगेंचे आंदोलन राजकीय नाही, काही राजकीय पक्षांकडून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायदा घेण्याचा प्रयत्न, पण त्यांचं नुकसानच होईल, फडणवीसांची टीका। मनोज जरांगेंच्या मोर्चाचा दुसरा दिवस, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण सुरू, जरांगे बेमुदत उपोषणावर ठाम। मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले आणि पुढेही आम्हीच सोडवणार, मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मात्र कुणाचंही आरक्षण काढून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू, सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव, आंदोलक केजच्या वरडगावमधील असल्याची माहिती। समितीमधील सदस्यांसोबत जरांगेंशी चर्चा करायला तयार, विखे पाटलांची माहिती, तर चर्चेसाठी मला फोन आलेला, मात्र नंतर त्यांच्यातच काय झालं माहित नाही, जरांगे यांची प्रतिक्रिया। जरांगेंनंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचेही 30 ऑगस्ट पासून नागपुरात साखळी उपोषण, जरांगेंसमोर सरकार झुकणार का याकडे आम्ही लक्ष ठेवून गरज पडल्यास मुंबईकडे कूच करणार, तायवाड यांचाही इशारा। आंदोलनाला एका दिवसाची परवानगी म्हणजे मराठ्यांची चेष्टा, मराठा समाजाचा अपमान करू नका, मागण्या मान्य होईपर्यंत परवानगी द्या, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी संयमानं शब्दाला जागून जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्यात, फडणवीसांनी आंदोलकांशी चर्चा करावी, संजय राऊतांची मागणी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।